मित्र हो, या देशाचं राजकारण दिल्लीत चालतं. दिल्ली देशाची राजधानी आहे. स्वाभाविक आहे की तिथलं राजकारण हे देशव्यापी असणार आहे. पण या देशव्यापी राजकारणामध्ये कधीतरी दिल्लीश्वरांकडून कुणाला 40 वोल्टचा झटका बसतो, तर कुणाला 440 वोल्टचा झटका बसतो. आता सध्या भाजपेश्वर असलेल्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कोणाला 440 वोल्टचा झटका दिलेला आहे आणि राष्ट्रवादीचं नेमकं काय होणार आहे, ते कोणाच्या कलाने होणार आहे, नेमकं शरद पवारांच्या डिस्चार्ज नंतर आणखी कोणत्या कोणत्या गोष्टींना वेग येणार आहे, सुनेत्रा पवारांना दिल्लीवारी करून आल्यानंतर नेमकं काय जाणवलं, या सगळ्या गोष्टी मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्याआधी तुम्ही दिलेलं प्रचंड प्रेम आणि आशीर्वाद यामुळे आज आपण 3 लाख समर्थकांचा अर्थात सबस्क्रायबरचा पल्ला गाठलेला आहे. माझ्या हातात जे आकडेवारी आहे त्यानुसार पहिले 50,000 22 फेब्रुवारी 2024ला आपल्या नावे नोंदवले गेले होते आणि आजची जी तारीख आहे 12 फेब्रुवारी किंवा 11 फेब्रुवारी 2026चा जर आपण विचार केला तर 3 लाखाचा पल्ला हा फक्त 2 वर्षात गाठलेला आहे. हे कोणत्याही यूट्यूब चॅनेलसाठी, कोणत्याही संस्थेसाठी, कोणत्याही समूहासाठी खूपच कौतुकास्पद आहे आणि असंच आपलं कौतुक येणाऱ्या भविष्यातही आमच्या वाट्याला यावं यासाठीचाच आमचा प्रयत्न असणार आहे. मित्र हो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. बुधवारी सुनेत्रा अजित पवार या दिल्लीत पोचल्या होत्या. त्यांच्याबरोबर त्यांची दोन्ही मुलं म्हणजे जय पवार आणि पार्थ पवार होते आणि त्याचबरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाचे अध्यक्ष सुनील तटकरे जे स्वतःही खासदार आहेत, राष्ट्रवादीचे एकमेव खासदार आहेत, हे त्यांच्याबरोबर होते. रकाबगंज या प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी हे लोक पोचल्यानंतर तिथे ज्या काही भेटी ठरलेल्या होत्या त्यानुसार गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी ठरलेल्या होत्या. दोन्ही नेत्यांकडे 40-40 मिनिटांच्या भेटी झाल्या. त्याचप्रमाणे राज्यसभेचे जे अध्यक्ष आहेत CP राधाकृष्णन यांची भेटसुद्धा या मंडळींनी घेतलेली होती. आता या भेटीत काय ठरलं, हे बघा. ही भेट ज्या वेळेला नियोजित करण्यात आली होती त्यावेळेला प्रफुल्ल पटेल आणि अमित शहा यांच्या भेटीला गेलेले सुनील तटकरे हे दोन्ही नेते प्रचंड वेगाने या सगळ्या गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते. खरं तर सुनेत्रा पवार यांचा शपथविधी की ज्याच्याबद्दल आजही काही मतमतांतर आहेत की तो इतक्या दुःखी वातावरणात 31 जानेवारीला करण्याची गरज होती का. 31 जानेवारीला 5 वाजता सुनेत्रा पवार यांनी पहिल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली आहे, महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली होती. ही इतकी घाई खरंच गरजेची होती का वगैरे असे अनेक प्रश्न विचारले गेले. पण त्या पलीकडे जाऊन जर आपण पाहिलं तर आता जे काही सांगितलं जात आहे त्यानुसार 12 फेब्रुवारी 2026ला या दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार होतं असं शरद पवारांना मानणारे काही लोक म्हणतात. हे आपल्यापर्यंत आलेल्या माहितीच्या आधारावर आणि त्या नेत्यांच्या वक्तव्यावर आपण सांगतोय. आता यातले 2 किंवा 4 नेते असे होते की ज्यांना असं वाटत होतं की हे विलिनीकरण व्हायला नको, आजही त्यांना वाटतंय. त्यापैकीचे एक आहेत सुनील तटकरे आणि दुसरे आहेत प्रफुल्ल पटेल. आता प्रफुल्ल पटेल हे स्वतः कार्याध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीचा अध्यक्ष होऊन हा पक्ष आपल्या हाती घ्यायचा आहे का आणि भाजपबरोबरच्या सगळ्या वाटाघाटी या पटेल पद्धतीने, मराठी माणसाला पटेल न पटेल या पद्धतीने आपल्याकडे केंद्रित करायचे आहेत का, हा एक भाग आहे. त्यामध्ये त्यांना यश आलं की अपयश आलं, तर कालच्या भेटीमध्ये त्यांना अपयश आलेलं आहे आणि त्यानुसार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे जे चेहरे काहीसे पडेल पद्धतीने आपल्याला दूरचित्रवाणीच्या पडद्यावर आणि कॅमेरासमोर जे दिसले त्याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण हे आहे, या दिल्लीवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सुनेत्रा पवार यांना त्यांच्या तब्येतीची, प्रकृतीची आणि कुटुंबाची काळजी घेण्याचा सल्ला दिलेला आहे. राजकारण होत राहील, राजकारण तुम्ही करत राहा, त्याबद्दल काहीच भाजपचं दुमत असण्याचं कारण नाही आहे. पण तुम्ही संपूर्ण कुटुंबात बसून जो काही निर्णय घ्याल, तुमच्या दोन्ही बाजूंकडून जो निर्णय होईल
तो तुम्ही भाजपला कळवा, तो तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. कारण अजितदादा पवार यांच्या दुःखानंतर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा स्पष्ट संदेश हा दिल्लीतल्या भाजपेश्वरांनी सुनेत्रा पवार यांना दिलेला आहे. आता सुनेत्रा पवार यांनी 31 तारीखला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या गाडीत सातत्यानं 2 महिला नेत्या बसलेल्या असतात. या 2 महिला नेत्यांच्या सतत ससेमिऱ्याने किंवा सावलीसारखं त्यांच्याबरोबर फिरण्याने सुद्धा सुनेत्रा पवार प्रचंड अवघडून गेलेल्या आहेत असं आपल्याला अत्यंत विश्वसनीय अशा व्यक्तींकडून सांगण्यात आलेलं आहे. सुनेत्रा पवारांना बरं, आता सुनेत्रा पवार या ठीक आहे की त्यांना आपल्या पतीच्या निधनामुळे त्या काहीशा कोलमडून गेलेल्या आहेत, प्रचंड दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलेला आहे. म्हणून सुनेत्रा पवार या काही भांबावून गडबडून गांगरून जातील असं समजण्याचं कारण नाही. पद्मसिंह पाटील यांची बहीण असलेली ही सावित्रीची लेक खूपच खंबीर आहे आणि ते तिने दाखवून दिलेलं आहे. मोठमोठ्या वर्तमानपत्रांमधल्या संपादकांनी हल्ला केल्यानंतर सुद्धा अत्यंत स्थिर आणि निश्चल राहण्याचं काम हे सुनेत्रा पवारांनी केलं, हे कौतुकास्पद आहे. आपल्या दोन्ही मुलांना घेऊन त्या वाटचाल करतील, पुढे जातील, हे खरं आहे. पण माझ्याकडे असलेल्या माहितीच्या आधारावर आत्ता या निवृत्तीच्या वयात किंवा इतक्या 86व्या वर्षाच्या टप्प्यावर कुटुंबाचा आधारवड असलेल्या शरद पवारांना दुःख द्यायचं नाही किंवा त्यांना अभिप्रेत असेल असं करायचं हे आता सुनेत्रा पवार यांनी निश्चित केलेलं आहे. आणि त्यासाठीचा हिरवा कंदीलसुद्धा दिल्लीतून त्यांना भाजपच्या सर्वेसर्वा असलेल्या दोन्ही नेत्यांनी दिलेला आहे. त्यामुळे पार्थ पवार यांचा राज्यसभेचा जो रस्ता आहे तो सुद्धा मोकळा झालेला आहे. आणि जोपर्यंत, कारण कसं आहे, पश्चिम बंगालची निवडणूक ज्या दिवशी घोषित होणार आहे त्याच दिवशी बारामतीतली जी काही पोटनिवडणूक आहे अजितदादा यांच्या निधनानंतरची ती जाहीर होईल. आणि जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी आपल्याकडे असं घडलेलं आहे की तो विधानसभेचा सदस्य आपल्यातून निघून गेल्यानंतर साधारणपणे तिथे उमेदवार दिला जात नाही, अशी आपली एक प्रथा परंपरा गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे दिसते. अपवाद फक्त रवींद्र धनगेकरांच्या एका निवडणुकीचा होता, पण तो विषय अलहिदा. आत्ता जर समजा बारामतीमध्ये निवडणूक झाली तर सुनेत्रा पवार या निवडून येतील अत्यंत मोठ्या मताधिक्याने, हे स्पष्ट झालेलं आहे. आणि तोपर्यंत त्या राज्यसभेच्या सदस्य राहू शकतात. येत्या 6 महिन्यापर्यंत ही निवडणूक होऊ शकते किंवा त्यांना निवडून यावं लागेल आणि त्यानुसार ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या पूर्णत्वाला नेण्याचं ठरलेलं आहे. आता आपण येऊया या 2 नेत्यांचा तणाव किंवा या 2 नेत्यांना सतत आपल्यावरचं दडपण जे दिसतंय ते का दिसतंय. तर या सगळ्यामध्ये थोरल्या पवारांचा जो प्रामुख्यानं राग आहे तो प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरती आहे. हे पवारांनी खाजगीत त्यांच्या कौटुंबिक पातळीवर आणि पुण्या आणि बारामतीतल्या काही जवळच्या लोकांकडे बोलून दाखवलेलं आहे. त्यानुसार आपण ही गोष्ट मांडतोय. याला अधिकृत आपल्याकडे काही सबळ पुरावा आहे का, तर नाही आहे. पण राजकारणात अनेक गोष्टींना पुरावाच ठेवला जात नाही, हे तर आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेल. आता या सगळ्यामध्ये जी गोष्ट प्रामुख्याने दिसते ती काय दिसते, तर नरेंद्र मोदी जे देशाचे पंतप्रधान आहेत आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांनी सुद्धा या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये किंवा कौटुंबिक पातळीवर तुम्ही बसून जो निर्णय घ्याल त्याच्याबरोबर राहण्याचा एक मनोदय बोलून दाखवलेला आहे, एक संकल्प बोलून दाखवलेला आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या कालही आत्मविश्वासू होत्या, आजही आहेत आणि उद्याही असतील. याचं कारण असं आहे त्यांच्यावरचे संस्कार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार जेव्हा राज्याचं राजकारण करत होते त्यावेळेला प्रतिष्ठान असू द्या किंवा बारामती टेक्नो पार्क असू द्या, तिथल्या काही व्यावसायिक संस्था, सहकार संस्था याच्या माध्यमातून महिला, शेतकरी, त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिक, तरुण यांच्या बरोबरीनं वावरत असलेल्या सुनेत्रा पवार या ज्या 2 किंवा 4 मोठ्या नेत्यांना असं वाटतंय की त्या आमच्या पंखाखाली राहतील, आम्ही सांगू ते ऐकतील, तर ते समजण्याचं काही कारण नाही. आता यातून हे जे काही 4-5 नेते होते पहिल्या दिवशी या संदर्भातली वाच्यता करणारे किंवा वक्तव्य करणारे नरहरी झिरवळ हे आता
टेलिव्हिजनच्या पडद्यावरून बाजूला झालेले आहेत। या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये त्यांना काही पत्रकारांनी मुलाखतीसाठी विचारल्यानंतर त्यांनी मुलाखत देणारा मी माणूस नाही, मी ग्रासरूटवर काम करतो असं सांगून पतली गली से निकलणं पसंत केलेलं आहे। आता आपण येऊया भुजबळांकडे। भुजबळसुद्धा आता त्यांना जो फटाका लावायचा होता तो लावून झाल्यानंतर बाजूला झालेले आहेत। धनंजय मुंडे अस्थिकलशाचं विसर्जन झाल्यानंतर बीडमधल्या ते तिथे काही आपल्याला फारसे कुठे माध्यमांबरोबर बोलताना दिसले नाहीत, माध्यमांना काही मुलाखती देताना दिसले नाहीत। त्यामुळे आत्ता सगळ्यात अग्रभागी दोनच नेते आहेत आणि ते म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल। आता हे दोन्ही नेते सतत बारामती पासून लांब राहणं किंवा आपलं विलीनीकरण होऊ नये असं त्यांना का वाटतंय याचं कारण असं आहे, भाजप बरोबरच्या वाटाघाटींमध्ये आपण कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन आहोत, त्यामुळे आमची काळजी घेतली गेली पाहिजे असं या दोघांना वाटणं स्वाभाविक आहे। जलसंधारणामधल्या अनेक गोष्टी या सुनील तटकरेंच्या डोक्यावर आजही त्रास देण्यासाठी नाचताना आपल्याला दिसत आहेत आणि प्रफुल्ल पटेलांची अवस्था ही सुद्धा त्यापेक्षा काही फारशी वेगळी नाही आहे। त्यामुळे ज्या जुन्या गोष्टी आहेत त्याच्या खपल्या निघून आपण रक्तबंबाळ होणार नाही ना असा प्रयत्न या दोन्ही नेत्यांना करायचा आहे आणि त्यासाठीच विलीनीकरणाच्या मध्ये हे दोन्ही नेते उभे राहिलेले आहेत। आता या सगळ्या संदर्भामध्ये 12 तारखेला हे विलीनीकरण होणार होतं वगैरे जे काही सांगितलं जातं आहे, ती 12 तारीख ही का सांगितली जाते याचं कारण असं आहे, 12 डिसेंबर 1940 हा शरद पवारांचा जन्मदिवस आहे आणि त्यामुळे बारामतीच्या पवारांना 12 तारखेचं एक वेगळं अप्रूप आहे। अनेक राजकीय नेत्यांच्या गाड्या 12-12 या नंबरने असतात किंवा जे काही असतं ते असतं। आता हे विलीनीकरण 12 फेब्रुवारीला आपण करू अशा संदर्भातल्या चर्चा आणि गोष्टी या बारामतीपासून थेट दिल्लीपर्यंत व्हाया मुंबईचं मंत्रालय बोलल्या जात आहेत आणि आत्ता या सगळ्या गोष्टींमध्ये लगेच निर्णय होईल का तर त्याचं उत्तर नाही सुद्धा आहे। पण त्या उद्या ज्या वेळेला शरद पवारांचा रुग्णालयातून डिस्चार्ज होईल, ते आपल्या घरी जातील, त्यानंतर मात्र या गोष्टी सुरू होतील यामध्ये कोणतीही शंका नाही। आता हे सगळं झाल्यानंतर जे काही खासदारांचं बळ आहे ते आपल्याबरोबरच एकवटलेलं राहील याची खबरदारी भाजपेश्वरांनी दिल्लीत घेतलेली आहे आणि त्यामुळे अनेकांना असं वाटतं की दिल्लीच्या तख्तावर जाऊन मी मर्दमुखी गाजवेन किंवा दिल्लीचं तख्त मी काबीज करेन। पण हे दिल्लीचं तख्त किती अनाकलनीय आहे, अस्थिर आहे आणि वेध घेता येणार नाही इतकं अनिश्चित आहे याचं प्रत्यंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांना म्हणजे एक गोंदियाचे प्रफुल्ल पटेल आणि दुसरे रायगडचे तटकरे यांना हे उत्तमरित्या आलेलं आहे। पण आता दिल्लीसाठी बारामती नेमकी काय भूमिका घेणार हे आपल्याला अल्पावधीत कळेल। त्यासाठी दोन गोष्टींची गरज आहे, ते म्हणजे एक पवारांचा डिस्चार्ज होणं आणि दुसरं म्हणजे या संदर्भात रोहित पवार आपली बाजू मांडतील किंवा बोलतील, पण त्याहीपेक्षा सुप्रिया सुळे यांनी जी काही राजकीय भूमिका घेतलेली आहे तुमच्या घरातल्या टेलिव्हिजनच्या पडद्यावर ती भूमिका आणि सुप्रिया सुळे यांचं बॉडी लँग्वेज किंवा देहबोली जशी आपल्याला टिपता येईल तशी टिपा, त्यामध्ये बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत। मित्रहो, आपल्याला काय वाटतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजपेश्वरांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा पुरता बळीचा बकरा केलाय का? हे दोन्ही नेते आता राजकीय दरीत सापडलेत का? या दोन्ही नेत्यांचा राजकीय विलीनीकरणासाठी जो विरोध आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा। आणि आत्ता शरद पवार 86व्या वर्षी जेव्हा आपल्या प्रकृतीबरोबर झुंजतायत त्यावेळेला त्यांना पितृवंदना देण्याचा जो संकल्प सुनेत्रा पवारांनी सोडल्याची आपली जी माहिती आहे ती आपल्याला पटते का? आपण व्यक्त होताना संसदीय शब्दांचा वापर करा आणि संक्षिप्त स्वरूपात आमच्यापर्यंत पोहोचा। आपण त्यावर पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत। धन्यवाद।